कारण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं म्हणणं आहे। तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील। माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी हा दावा केलाय। येत्या 2 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं धनकवडेंचं म्हणणं आहे। शरद पवार आणि अजित पवारांची चर्चा पूर्ण झाली आहे आणि आता तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील असं म्हणणं आहे। त्यामुळे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी हा दावा केल्याचं समोर येत आहे। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं आता म्हणणं आहे माजी महापौरांचं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे तुतारीचे उमेदवार म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवतील असं त्यांचं म्हणणं आहे। एकीकडे पुण्यामध्ये अजित पवारांनी काँग्रेससाठी हात पुढे केल्याची मगाशी बातमी आलेली होती। सतेज पाटलांना त्यांनी फोनही केलेला होता अशीही बातमी होती। मात्र आता माजी महापौरांचा दावा काही वेगळंच सांगतोय। त्यामुळे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सध्या पाहायला मिळते। शरद पवार आणि अजित पवारांची चर्चाही पूर्ण झाली असं धनकवडेंचं म्हणणं आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय होऊ शकतो असाही दावा करण्यात आलाय। त्यामुळे तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील आणि पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा माजी महापौरांचा दावा। येणाऱ्या काळामध्ये नवीन राजकीय समीकरण जन्माला घालणार का पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।